आपल्याला विनंती आहे आपण बाबाजींचं स्वागत करण्याकरता समोर यायचं आहे। आदरणीय श्रद्धेय परमपूज्य महंत श्री बाबाजी बाबाजींचं स्वागत सन्माननीय भक्त श्री साहेबराव सिंगारे करतील। चला लवकर ज्यांचं नाव घेतलं त्यांचं ताबडतोब यायचं। हॅलो 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 टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होत आहे। त्यानंतर या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून आपण ज्यांची निवड केली आहे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री बाबाजींचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी गंगारावजी शेनगारे यांना विनंती करतो आपण वार घालून बाबाजींचं स्वागत करायचं आहे। वेळ करू आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री बाबाजी गोपीनाथरावजी शेनगारे स्वागत करतील। यानंतर आजचे प्रवचनकार परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय श्री ओंकार बाबाजींचं या ठिकाणी स्वागत करण्याकरिता या ठिकाणी आमंत्रित करतो। श्री आजच्या या अन्नदान ज्यांच्या होत आहे ते तुळशी श्री शेनगारे आपण बाबाजींचे पुष्पहाराने स्वागत करायचं आहे। यानंतर आदरणीय परमपूजनीय महंत श्री अविराज बाबाजी बाबाजींचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी आमंत्रित करतो। सन्मानित भक्त श्री शिवाजी शेनगारे आपण बाबाजींचं स्वागत करण्याकरता समोर यायचं आहे। हा ऋषिकेश शेनगारे आपण आला तरी चालेल। स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो ऋषिकेश शेनगारे यांना। आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री अविराज बाबाजींचं स्वागत ज्यांच्या शुभ हस्ते आपण धर्मध्वजा अवतरित केली। बाबाजींचं स्वागत श्री ऋषिकेश शेनगारे हे करत आहेत। यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय ज्यांचं मौलिक मार्गदर्शन प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला मिळत आलेलं आहे आणि या आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी कोठी बाबाजींचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी आमंत्रित करतो बाबाराव शेनगारे आपण बाबाजींचं स्वागत करण्याकरता उपस्थित व्हायचं आहे। त्यानंतर उपस्थित असलेले सर्व संत महंत बाबा स्वागत करण्याकरता मी लवकर नाव घेतो आपण उपस्थित व्हायचे। श्री गोविंदराज अप्पा भोजने दादाजींचे स्वागत करण्याकरता मी गंगाधर शेनगारे यांना आमंत्रित करतो, त्यांनी ताबडतोब यायचे आहे। तसेच हंसराज दादा नांदेडकर यांचे स्वागत करण्याकरता श्री दत्तराव शेनगारे यांनी उपस्थित व्हायचं आहे। तसेच शुकमुनी खेडकर यांचे देखील स्वागत या ठिकाणी करू इच्छितो, त्यांचे स्वागत करण्याकरता अशोक शेनगारे आपण उपस्थित व्हायचं आहे। त्यानंतर लखेराज दादा खेडकर यांचं स्वागत करण्याकरता श्री राजाभाऊ शेनगारे आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे।
सर्व संत मंतांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. सर्व संत मंतांना या ठिकाणी पुष्पहार झाले पाहिजेत. तसेच उपस्थित असलेल्या या कार्यक्रमामध्ये तपस्विनी माता भगिनी यांचं देखील महिलांकडून सर्व तपस्वी माता भगिनीच्या या ठिकाणी पुष्पहाराने स्वागत होत आहे. पुष्पहार आमच्याकडून स्वागत व्हावा. यानंतर आपण या दीपाच्या प्रकाशामध्ये वावरत आहोत. ते दीप प्रज्वलन या ठिकाणी तत्पूर्वी या ठिकाणी स्वागत गीत होईल आणि स्वागत गीत गाण्याकरता या ठिकाणी मी आमंत्रित करतो. दोन लहान मुली आहेत, अर्पिता विश्वनाथ बाबाजी कोटी, तसेच कुमारी प्रेरणा महंत श्री शेरकर बाबाजी या दोन बालिकांनी या ठिकाणी स्वागत गीत गाण्याकरता उपस्थित व्हायचं आहे. पडती भक्त जनांची चंदना समजीवन वनवाटे करीतो स्वागत पुष्प फुलाने हो ईश्वरी राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सिद्धीच्या सोनापाई अगमना फुले झाले राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही शास्त्रावर्षांनी धन्य हो झालो आम्ही राजी सेवा आपुली अकरण्याओ पुष्पवर्षावर कर्मच वाटे आपुले प्रेम दाटे करीतो स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही अधिकरण होईने मार्ग आधार देऊनी येसी तुमची नवनवे हो वंदन करुणे जय मस्त पायी नमुनी करीतो स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही श्री जगदीश्वर स्वामी की जय. टाळ्या वाजल्या पाहिजेत. या दोन बालिकेंनी सुंदर असं या ठिकाणी स्वागत गीत समोर केलं. यानंतर पुढील कार्यक्रम आरंभ करत त्यापूर्वी दीप प्रज्वलनाचा हा छोटासा विधी या ठिकाणी होत आहे. दीप प्रज्वलन करण्याकरता आम्ही तपस्विनी माता मी आमंत्रित करतो. बाई
5 महिला तपस्विनी आपण यायचं आहे. 5 जणी महिला तपस्विनी माता भगिनी आपण यायची प्रयोजन आपल्या हस्ते आहे. बाईया बाईया पिंपळा बत्त्या दोघी जणी खेडकर. हॅलो हॅलो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दीप प्रज्वलन सोहळा संपन्न होणार आहे, या पंथातील ज्या श्रेष्ठ तपस्विनी मायमावल्या आहेत त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन सोहळा संपन्न होईल, ज्यामध्ये आदरणीय सदे तपस्विनी अरुणाबाईजी कोठी, आदरणीय तपस्विनी शालूबाई लासूरकर, आदरणीय सदे परमपूजनीय तपस्विनी उषाबाई नांदेडकर, आदरणीय परमपूजनीय तपस्विनी मनीषाताई खेळकर, आदरणीय सदे परमपूजनीय तपस्विनी शिल्पाताई अंकुळकर, या 5 तपस्विनी आपल्या शिवास्ते या दान सभेचं उद्घाटन संपन्न करायचं आहे. एक हा मानवा पंथ आहे. एक दोन्ही वर्गांना स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांना समान अधिकार बहाल करणारा हा मानवा पंथातला साधक. कारण इथं स्त्री असो किंवा पुरुष असो सारखे आहेत ईश्वराच्या दृष्टिकोनातून जीव. म्हणून या ठिकाणी या मानव पंथाच्या विचारधारेमध्ये स्त्री किंवा पुरुष असा भेद केलेला नाही. जेवढा पुरुष अधिकारी आहेत तेवढी स्त्री पण आमची अधिकारी आहे. आजच्या या दीप प्रज्वलन सोहळ्यावर आपण अनुभवला असेल, लक्षात आपल्या आलं नाही, टाळ्या वाजवायला तुम्ही विसरलात. आता या ठिकाणी तपस्विनी माता भगिनीच्या शुभ हस्ते दीप झालेला आहे. यानंतर धर्मसभेला आरंभ करण्यापूर्वी या आपल्या विचार मनोगत व्यक्त करण्याकरता काही छोटे बालक देखील उत्सुक आहेत आणि त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही हॅलो 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 हॅलो. नमन शिंगारे आपण आपले विचार फक्त दोन थोडक्यात आपण या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. हॅलो कुमार नमन शिंगारे, प्रद्युम्न शिंगारे यांचा थोड्याशा विचार, त्याची जिज्ञासा, त्याचे धर्माविषयी असलेली तळमळ आपण जाणून घेऊन त्यांना थोडीशी संधी आपण या ठिकाणी देत आहोत. प्रद्युम्न शिंगारे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. हॅलो. नमो श्री गुरुदत्तं दत्तदेवं जगद्गुरु निष्कलं निर्गुणं वन्दे श्री दत्तात्रेय नमोस्तुते. श्री दत्तात्रेय नमोस्तुते. सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज मी तुम्हाला आपल्या पंथाची सुरुवात कोणापासून झाली हे थोडक्यात सांगणार आहे. महानुभाव संप्रदायाची परंपरा अति प्राचीन दाखवलेली जाते. भक्तांनी श्री चक्रधर स्वामींना प्रश्न केला की या परधर्माची सुरुवात कोणापासून झाली. या प्रश्नावर स्वामी स्पष्टपणे म्हणाले, बाई, या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आदी म्हणजे परधर्माचे मूळ प्रवर्तक श्री दत्तात्रेय प्रभू होते. सांगताना स्वामींनी त्यांच्या अवतारित्वासंबंधी थोडक्यात माहिती दिली. बोलताना काही चूक भूल झाली असली तर क्षमा मागतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय महानुभाव. आत्ताच प्रद्युम्न शिंगारे यांनी जे आपले सुंदर विचार या ठिकाणी व्यक्त केलेत, सर्व संत महंतांनी मला सूचना केली की आमचे विचार आपण नेहमीच ऐकत आलेले आहात. आता आमचे विचार ऐकण्यापेक्षा आपण ज्यांचे विचार ऐकण्याकरता पांचाळेश्वर येथून आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री ओंकार व्यास बाबाजी शास्त्री यांना आपण पाचारण करण्यात आलेलं आहे, त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर सर्वांच्या अनुमतीनं, सर्वांच्या सहमतीनं मी या ठिकाणी सर्वांचे विचार व्यक्त झालेत असं जाहीर करून मी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री ओंकारदास बाबाजी शास्त्री
पांचाळेश्वर निवासी बाबाजींना मी या ठिकाणी विनंती करेन, बाबाजी आपण आपल्याला वाणीला आरंभ करावा. आदरणीय सध्या परमपूजनीय महंत श्री ओंकार व्यास बाबाजी शास्त्री पांचाळेश्वर. स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका ओ स्वागतम 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 आपका स्वागतम 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 आपका किस तरह से करूं मैं नमन आपका करूं मैं हेलो. नमन आपका हो किस तरह से करूं मैं नमन आपका करूं मैं नमन आपका स्वागतम 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 आपका स्वागतम स्वागतम आपका स्वागतम 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 ताली 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 जय हो वाह 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 हरि बोल वाह. जय हो स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज स्वागतम महाराज स्वागतम महाराज स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज हो स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज स्वागतम महाराज स्वागतम महाराज ताली 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 जय हो सुस्वागतम महाराज हेलो 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 कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः श्रीचारुतरु प्रशोभितमणि मंसातिभारन्वः वाचा शम्बलि शम्भलीति वितरन् पीयूषवर्षं प्रभु लीलान्दोलन लोलकङ्कणरणः झङ्कारचारुस्वरे गीते सुन्दर नूपुरेरणुरणन् माणिक्यमालाकुले स्वेदन्मौलिकपोलभालफलकैः रङ्गेरणङ्गालसे
नृत्याद्धि व्रज सुंदरी भीरभितः कृष्णाव्रता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव जय हो, भजन करा टाळी वाजवायची सगळे हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव टाळी जय हो हे नाथ योगेश्वर वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव कृष्ण हरे मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेव जय हो, टाळी वाजवा सगळ्यांनी, भजन करा जय हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
यशाराति नितंबिनी श्वसनतः प्रौढप्रतापनल ज्वाला कच्चल कालिमां कवलितं सूर्योल्कमे तन्नभ श्यामं कीर्तितरङ्गिणी परिलसत् चन्द्रोदबिन्दुद्विषा शुभ्रं भाति जगत्सदैत्यदलनं कृष्णो मया वर्णते यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूतिर्ध्रुवार्णीतिर्मतिर्मम अतुल्य परमानंद अमृत सागर भगवान द्वारकानाथाच्या धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला निरूपण केलेला जो संवाद आहे, जी गीता आहे, त्या गीता जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण या ठिकाणी धर्मबंधू आमच्या घरातील माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री आमचे खेडकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय तेही माझ्यापेक्षा धर्माच्या नात्याने हे सगळे माझ्यापेक्षा वडील बंधू आहेत. आमचे पूजनीय विश्वनाथ बाबाजी, तसेच पूजनीय महंत श्री बोरी निवासी आविराज बाबाजी, या ठिकाणी उपस्थित असणारे पूजनीय शुकमुनी दादाजी खेडकर, अनेक संत मंडळी या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये पूजनीय गोविंदराज दादाजी भोजने असतील, सर्वांचे मला या ठिकाणी आजचे संत मंडळी आहेत. आणि काही तपस्विनी मावल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तपस्विनी अरुणा तपस्विनी उषाताई कारंजकर, सर्वच आमच्या या ठिकाणी तपस्विनी महिला उपस्थित, सर्व आपल्या गावातील सद्भक्त माझ्या माता, बंधू आणि भगिनींनो, सर्वांना अभिवादन करतो. सज्जनो, खऱ्या अर्थाने जर पाहिलं, गेल्या 30 वर्षापासून आपल्या या गावामध्ये संपन्न होत असणारी ही गीता जयंती 5000 वर्षापूर्वी धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती ज्या अर्जुनाला जो भगवंताने जे शास्त्र निरूपण केलं, जो संवाद झाला ना, त्याला धर्मभूमी असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही गीतेमध्ये डोकावून बघतो ना, पहिलाच श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. लक्षात घ्या, ह्याला धर्मभूमी, ज्या ठिकाणी यज्ञ क्षेत्रावरती. परंतु पहिलाच श्लोक असा आहे, भांडण कधी होतं लक्षात आहे का सज्जन हो? पहिलाच श्लोक आहे काय, धर्मभूमी कुरु. धृतराष्ट्र विचारतोय संजयाला की माझे आणि पांडूचे पुत्र त्या ठिकाणी काय करतात? इथंच आडी बसलेली. लक्षात घ्या, आमच्याही घरात असंच होत असतं ना. जर त्या ठिकाणी राजा म्हटला असता आपले मुलं तिथं काय करतायत, नाही माझं म्हटला आणि पंडूचे मुलं काय करतात. ज्यावेळेस माझं तुझं येतं ना, त्यावेळेस युद्ध होत असतं भावाभावामध्ये. लक्षात घ्या, पहिलीच आडी त्या ठिकाणी पडलेली.
प्रसंग त्या ठिकाणी श्रोताही तसाच आहे आणि वक्ताही तसाच आहे, लक्षात घ्या सांगणारा. म्हणून अर्जुनाला निमित्त करून जगाच्या पाठीवरती संपूर्ण मानव जातीला गीताशास्त्र त्या ठिकाणी निरूपण केले आहे. अनेक वेळा आपण या गीता जयंतीच्या निमित्ताने आपण अनेक वक्त्यांचं चिंतन आपण श्रवण केलं असेल. दरवर्षी आपल्या गावामध्ये गीता जयंती संपन्न होते. आनंदाची गोष्ट आहे, कारण गीता जयंती का करावी, त्यांनी केल्यानंतर काय होतं. ज्या भगवंतानी गीता सांगितली त्याच भगवंतानी अर्जुनाला गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आद्येशतेच ये इमं धर्म्यं संवाद मावयो ज्ञान यज्ञान तेनाह इष्टस्य इति मे मती. की अर्जुना, जो आणि तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो धर्मरूपी संवाद या धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती झालेला आहे ना, तोच संवाद जर कोणी पठन केला, मनन केला, श्रवण केला तर साक्षात माझं पूजन केल्यासारखं आहे, याच्यात संशय नाही, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सकाळी तुम्ही गीता पठन श्रवण केलं नाही ना, तुम्हाला वाचता येत तर काय करा, ऐका, श्रवण करा. म्हणजे कानाने तरी ते ऐका, श्रवण भक्ती तरी करा, मनन भक्ती तरी करा. काय महत्व आहे गीतेचं, काय सांगितलं की जर तुम्ही ही गीता अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद जर कोणी ऐकला किंवा मनन केला, पठन केला, तर साक्षात जस काय भगवान गोपाल कृष्ण आपल्या समोर आहेत आणि आपण त्याचं पूजन करतोय, एवढं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. आणि ज्या व्यासांनी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं गीता श्रीकृष्णोक्ती, ज्या भगवंतांनी ही गीता निरूपण केली, व्यास वचिष्टम सर्व जगतम, एका वेदाचे 3 संहिता निर्माण केल्या व्यासांनी. पुढे 6 शास्त्राची निर्मिती केली, नव्हे तर 18 पुराणाची निर्मिती केली. सर्वसामान्य माणसाला वेद शिकता यावेत म्हणून ऋग्वेदाचा यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेदाची निर्मिती केली. तरीही व्यासजी म्हणतात माझ्या मनाला समाधान नाही, लक्षात घ्या. कारण पुढे जाऊन व्यासांना म्हणावं लागलं की गीता सुगीता कर्तव्यम किमन्ये शास्त्र विस्तर है. की हे माणसा, ज्याने जर गीता सुगीता म्हणजे चांगल्या प्रकारे जर समजून घेतली, हृदयामध्ये जर उतरवली ना, तर इतर शास्त्र अभ्यास करण्याची, विस्तार करण्याची गरज नाही, स्वतः व्यासजी सांगतात. तुम्ही जर नियम केला ना, रोज 1 श्लोक ऐकायचा, 1 श्लोक वाचायचा, 1 अध्याय वाचायचा, तर या गीतेने काय होतं लक्षात घ्या. जर तुम्ही पुन्हा पुन्हा जर ती गीता उच्चारली नाही, गीता महाराज म्हणतात जर तुम्ही नित्य नियमाने मुखामध्ये तिचं जर पठन केलं, वाचेमध्ये जर तुम्ही म्हणत राहिला, तर हे जे आपलं चालू आहे ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, शंकराचार्य सांगतात गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती. नाही पुनरावृत्ती, नाही पुनरावृत्ती,
नाही पुनरावृत्ती, नाही पुनरावृत्ती, दयानरा नेमबाचे बदताक्षर, नित्य नेमबाचे बदताक्षरे, नित्य नेमबाचे वदताक्षरे, नित्य नेमबाचे वदताक्षरे, नित्य नेमबाचे वदताक्षरे, ऐका ऐका वदताक्षर. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. जर मुखामध्ये 3 शब्द नाथबाबांनी उच्चारलेले आहेत, काय म्हणतात महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की गीता 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 3 वेळा उच्चारलेला आहे. पहिलं जर तुम्ही गीता निस्ती म्हटली म्हणून गीता, दुसऱ्या वेळेस गीता का म्हटलं तर गीता समजून घेतली म्हणून गीता, आणि समजल्यानंतर ती हृदयामध्ये उतरली म्हणून 3. आलेलंय मला पाहू दे, याव देतान निरीक्षेहम योद्धु कामान वस्थितान. भगवंता मला माझ्यासोबत लढण्यासाठी कोण कोण आलेलं आहे मला पाहू दे. समोर पाहिलं तर पितामह भीष्म आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, मातुलान भातुलांश. समोर तर पितामह भीष्म आहेत, आजे पंजे आहेत, नातू आहेत, श्वशूर सासरे आहेत, यांच्यासोबत लढायचंय. अर्जुन सांगतोय नाही भगवंता मला यांच्यासोबत युद्ध नाही करायचं. नकांक्ष विजयम कृष्ण न च राज्यम सुखायचं, किन्नो राजेन गोविंदम किं भोगेर्चिवेत. न भगवंता यांना मारून मला विजयाची कुठलीही अपेक्षा नाही, त्याच्यापेक्षा भीक मागून खाल्लेलं बरं. किन्नो राजेन गोविंदम किं भोगेर्चिवेत. हे रक्ताने माखल्याला नको रे मला राज्य. इथं भगवंत सांगतात की तुला मोह उत्पन्न झाला यांना पाहून. ज्यावेळेस आम्ही मोहामध्ये त्याग करतो ना तो कामाचा नाही. ज्यावेळेस तुम्हाला समजतंय माझ्याकडे गडगंज श्रीमंती तरी तुम्ही त्याच्यावर लात मारताय ना, तो खरा त्याग आहे. आम्हाला एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून त्याग करणं ही चुकीची गोष्ट आहे. इथं अर्जुनाचा विषाद योग सांगितलेला आहे. प्रथम 18 अध्याय निरूपण केलेले आहेत. पुढे सांख्ययोग सांगितलेला आहे, पुढे कर्मयोग सांगितला, आणि सगळ्यात महत्वाचं 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये भगवंताने कशावरती फोकस केला असेल तर तो कर्मावरती फोकस केलेला आहे. म्हणून आपण थोडं आज कर्मावरती चिंतन करणार आहोत. कशावरती? कर्मावरती. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत की कर्मणो ह्यापि बुद्धव्यम बुद्धव्यम च अकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. की अर्जुना कर्माची गती गहन आहे रे, लक्षात घ्या. कर्म आपल्याला आज समजून घ्यायचंय की काय सांगतात अर्जुनाला की कर्मामध्ये अकर्म असतं, अकर्मामध्ये कर्म असतं, आणि कर्मामध्ये क्लिष्ट वाटेल पण मी समजून सांगण्याचा आज तुम्हाला प्रयत्न करणार आहे. गीता समजून घेता आली पाहिजे. कर्म 3 प्रकारचे आहेत सज्जनो. पहिलं
कर्म, दुसरं अकर्म आणि तिसरं विकर्म. किती प्रकारचे कर्म आहेत? 3 प्रकारचे कर्म आहेत. पहिलं कर्म, दुसरं अकर्म आणि तिसरं विकर्म आहे. लक्षात घ्या. कर्म म्हणजे जे शास्त्रानुसार सांगितल्यानंतर जे केल्या जातं त्याला कर्म म्हणतात, किंवा येत क्रियेते तत्कर्म, जे काही तुम्ही करतात त्याला कर्म म्हणतात. जे फळाच्या इच्छेने केले जातं त्याला कर्म म्हणतात, आणि जे बांधल्या जातं, जे बंधनात टाकलं जातं त्याला कर्म म्हणतात. हे कर्माच्या व्याख्या आहेत. लक्षात घ्या. आता दुसरं अकर्म आहे. अकर्म म्हणजे फळाची इच्छा न ठेवता जे केल्या जातं त्याला अकर्म म्हणतात, त्याला निष्कर्म म्हणतात. फळाची त्याच्यामध्ये इच्छा नसते, तू कर्म करत राहा. भगवंत सांगतात, मा फलेषु कदाचन, तू फळाची अपेक्षा ठेवू नको. त्याला काय म्हणतात? अकर्म म्हणतात. आणि अकर्म माणसाला बंधनातून मुक्त करतं. लक्षात घ्या. हे दुसरं अकर्म आहे. आणि तिसरं विकर्म आहे. विकर्म म्हणजे शास्त्र निषिद्ध जे कर्म असतं त्याला विकर्म म्हणतात. त्याला नरकाला जावं लागतं. लक्षात घ्या. विकर्म म्हणजे वाईट कर्म असतील, तिथं फळही नाही आणि त्याची फलश्रुती तुम्हाला नरक भोगावे लागतात, म्हणून त्याला विकर्म म्हणतात. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजाले मेले ऐसे किती, ऐसे किती, हरिमुखी गाणार बली चिंता, हरिमुखी गाणार बली चिंता, हरिमुखी गाणार बली चिंता, हरिमुखी गाणार बली चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, हर परी चिंता, हर परी चिंता, हर परी चिंता. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जसं तुम्ही कर्म केलं ना तसं भोगावा लागतं. पूर्वी आपल्याला कर्म समजून घ्यायचे. किती प्रकारचे कर्म आहेत? 3 प्रकारचे कर्म आहेत. कर्म, अकर्म आणि विकर्म. जे केल्या जातं, जे बंधनात टाकतं ते कर्म आहे. फळाची इच्छा केल्या जात नाही ते अकर्म आहे. आणि जे नरकाला जावं लागतं, निषिद्ध जे आहे ते विकर्म आहे. मग नेमकं आम्हाला अजूनही समजलं नाही, संसारामध्ये अकर्म करावा कसं, फळाची इच्छा न ठेवता करावं कसं. आम्हाला फक्त कळतं की फळाची इच्छा करू नका, कर्म करत राहा, करत राहा. आम्हाला कळत नाही. ह्याच्यावरती माऊलींनी सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये अकर्म कसं समजावून सांगितलेलं आहे. जे केलं त्याचं तर फळ मिळतच तुम्हाला. तुम्ही देवाजवळ गेले, फळाची इच्छा करता, भगवंता मला मुलगा होऊ दे रे, मी तुला पंगत घालील. फळ मिळालं. फळाची अपेक्षा, सकाम कर्म केलं तुम्ही, बरोबर आहे का नाही, फळ मिळालं ना. तिथंही देव मिळत नाही. मला कापूस होऊ दे, कापूस मिळतो, देव भेटत नाही. मला पैसा मिळू दे, सकाम कर्म आहे. आमच्या पंचाळेश्वरला लोक येतात, नारळाची नारळ बांधतात, बांधायला जागा नाही. लक्षात घ्या. हे सकाम कर्म आहे. लक्षात घ्या. मला ऊस होऊ दे, मी तुला सोन्याचं नारळ बांधन. आणि एवढा लबाड आहे तिथं, मुलाला घेऊन जातात, सोन्या नाव असतं, सोन्याचं नारळ बांधायचं. देवाला आम्ही फसवतोय. सकाम कर्म आहे. म्हणून देव म्हणतात तू सकाम कर्म करू नको, बंधनात पडणार कर्म करू, निष्काम कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नको. मग फळाची अपेक्षा ठेवायची नाही, करायचं तर आहे संसारामध्ये, मग कसं करायचं. माऊलीने खूप सुंदर समजावून सांगितलं. आगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभ्यालाशी, तैसा कर्मी अशेषी निष्काम होई. लक्षात घ्या. काय म्हणतात? आगा आत्मजेच्या
म्हणजे जसा एखादा पिता असतो, बरोबर आहे का नाही? त्याला एक मुलगा असतो आणि एक कन्या असते. तो मुलासाठी सगळं काय करतो, बंगला बांधतो, गाडी बांधतो, शेती कमवतो. इथं काय, त्याला अपेक्षा आहे माझ्या मुलाने मोठं व्हावं, त्याला काही मिळावं. पण मला सांगा, बाप जो असतो मुलीची कधी अपेक्षा ठेवतो का? तिला जन्म देतो, तिला मोठा करतो, दुसऱ्याच्या हवाली करून देतो. त्याची कधी अभिलाषा केली का? कधीतरी तुमची वाईट भावना गेली का आपल्या मुलीवरती? सांगा ना मला. म्हणून कर्म तर केलं, दुसऱ्याच्या हवाली करून दिलं, कुठलीच अपेक्षा ठेवली नाही मुलीकडून. त्याला म्हणतात निष्काम कर्म, त्याला अकर्म म्हणतात. लक्षात घ्या. स्वतःच्या मुलीला आपण सांभाळतो तर खरी, पण तिच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवत नाही, त्याला अकर्म म्हणतात. असं संसारामध्ये कर्म करा, भगवंताला अपेक्षा, फळाची इच्छा न ठेवता. एखाद्या दुसऱ्या स्त्रीवरती आपली वाईट नजर जाईल, भोगासाठी आपण तिला सांभाळू, पण स्वतःची कन्या माझं बाळ आणि दुसऱ्याला ते दान करायचंय, कुठलीच तिच्याविषयी अपेक्षा नाही, म्हणून ते अकर्म आहे. लक्षात घ्या. असं तुम्ही कर्म करा. म्हणून कर्म, अकर्म आणि विकर्म, कर्मामध्येही 3 प्रकार आहेत. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म. हे झाले 3. आता पुन्हा पहिल्या कर्मावरती हो. काय? संचित कर्म, एक क्रियामान कर्म आणि एक प्रारब्ध कर्म. संचित कर्म म्हणजे जसं एखाद्या बँकेमध्ये आपले पैसे असतात ना, असतात का नाही, ते पैसे बँकेत ठेवणं म्हणजे संचित कर्म आहे. बँकेतून पैसे आणणं, त्याचे वस्तू घरामध्ये आणणं हे क्रियामान कर्म आहे, आणि आणल्याले ते फळ खाणं हे प्रारब्ध कर्म आहे. लक्षात घ्या. अजूनही समजत नसेल तर आपल्या घरामध्ये धान्याचं कोठार असतं, गोडाऊन असतं, तिथून ते धान्य काढल्या, ते जे कोठार असतं ते संचित कर्म आहे. ते धान्य काढून गिरणीमध्ये नेणं दळण्यासाठी, ते दळलंय, आता क्रिया केली म्हणून ते क्रियामान कर्म आहे. आणि त्याची भाकर बनवली, खाल्ली, पोटात गेल्यानंतर ती प्रारब्ध झाली, म्हणून प्रारब्ध कर्म आहे. लक्षात घ्या. आणि प्रारब्ध भोगे क्षेव, अनंत जन्मामध्ये जे कर्म केलेले असतात ना, त्याचे गाठोडे बनलेले असतात, आणि त्या या जन्मामध्ये ते भोगावे लागतात. लक्षात घ्या. ते क्रियामान कर्म आहे. तुम्ही इथं भोगताय, आणि इथं भोगत असताना पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी प्रारब्ध कर्म करताय. लक्षात घ्या. एखाद्याला म्हटलं ना मारल्यानंतर क्रिया पूर्ण झाली, ती प्रारब्ध झाली, ती भोगावी लागते. म्हणून प्रारब्ध कर्म पुन्हा त्या गोडाऊन मध्ये जाऊन पडतात. म्हणून आम्हाला मानव तत्वज्ञान शास्त्र सांगतंय की आपल्याला ते कर्म ठेवायचे नाहीत. चांगले असो वाईट असो, त्या गोडाऊनला आग लावून टाकायची. एकदा ते कर्म जळाले की आपण मुक्त होतो. लक्षात घ्या. नाही तर आता महाराजांनी सांगितलं, केले कर्म झाले तेची भोगा आले. कर्म झाल्यानंतर पुन्हा ते भोगावं लागतं, आणि पुन्हा मरावं लागतं, पुन्हा भोगावं लागतं. आम्हीच बघा अनेक जन्माचे गाठोडे कर्माचे घेऊन जगत असतो. गीता ही ते शिकवते आम्हाला. आम्ही उगेच कोणालाही दोष देत असतो. आता पाठीमागे गुजरात मध्ये 242 लोक विमानामध्ये मेले. बसत असताना त्यांना माहिती नव्हतं की विमान पडणार आहे. सगळेजण त्याच्यामध्ये बसले. आता विमान निघणार आहे. एक बाई पळत आली, तिला पास मिळालेली नाही. शिव्या देत होती, देवा तू खरंच नाहीस रे, माझं विमान चुकलं, मला जायचं होतं ना लंडनला. शिव्या देते देवाला. थांबली, त्या ठिकाणी उभा राहिली, पाणी पेली, आणि 2च मिनिटांमध्ये संदेश आला की विमान पडलं आणि 242 लोक जळून खाक झाले. त्याच्यामधला एक बाहेर पडला, त्याचं कर्म कसं होतं पहा. त्याला माहित नव्हतं मी एकटाच वाचणार आहे 242 लोकांमध्ये. त्याचं कर्म वेगळं होतं. बसणाऱ्यांच्या 241 लोकांचं कर्म वेगळं होतं. जी बाई पळत होती ना बसण्यासाठी, तिचं विमान चुकलं, तिचंही कर्म वेगळं होतं. आणि ज्या हॉस्टेलवरती ते विमान पडलं, तिचं डॉक्टर जेवत होते, त्यांनाही माहिती नव्हतं की आम्ही मरणार आहे. तो खाता खाता मरावा लागलं, त्यांचंही कर्म वेगळं होतं. म्हणून प्रत्येकाचं कर्म वेगळं, आणि कर्मानुसार माणूस जगत असतो. उगीच संसारामध्ये कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. आपल्या कर्मामुळे आपण आपला भोग भोगत असतो. लक्षात घ्या. देवाला हेच अर्जुनाला सांगायचं. एक दृष्टांत मी समजावून सांगतो. देव तर समुद्रासारखा आहे हो.
तो काहीच करत नाही, तुम्ही तुमच्या कर्मानुसार सुख दुःख भोगत असतात. समुद्राच्या काठावरती एक लहान बाळ खेळत होता, तिने चपला काढलेल्या होत्या. समुद्राची लाट येते आणि चपला त्या समुद्रामध्ये समुद्र घेऊन जातो त्या लहान बाळाच्या. त्यांनी त्या मातीवरती लिहिलं काय, समुद्र चोर आहे. काय म्हटलं तो बाळ, समुद्र चोर आहे. तेवढ्यामध्ये एक वृद्ध माणूस खाली मान घालून चालत होता, त्याला शिंपला दिसला समुद्राच्या काठावरती आणि त्या शिंपल्यामध्ये मोती सापडला. तो म्हणतो समुद्र दानी. त्याच वेळामध्ये एक मुलगा समुद्रामध्ये तरुण असणारा त्या ठिकाणी पोहत होता आणि पोहत असताना समुद्रामध्ये बुडून त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो. त्याची आई आक्रोश करून म्हणते, समुद्रा तू हत्यारा आहेस, माझ्या मुलाला मारलंस. त्या क्षणी त्या ठिकाणी एक मछवारा म्हणजे कोळी मासे पकडत होता. मासे पकडत असताना त्याला खूप पुष्कळसे मासे मिळतात आणि तो कोळी काय म्हणतो की समुद्र माझा पालनहार आहे. मला सांगा समुद्राने काय केलं, काय केलं समुद्राने. समुद्र समुद्राच्या जाग्यावरती आहे. त्या मुलाच्या चपला चोरून गेल्या, त्याचे कर्म तसं आहे, त्याचं प्रारब्ध तसं आहे. एकाला मोती सापडला, एकाला मासे सापडले, एक मुलगा मेला समुद्रामध्ये बुडून. समुद्र तर समुद्राच्या ठिकाणी. उगीच आम्ही देवाला दोष देऊ, देवा माझं असं का झालं. चांगलं झालं तर आम्ही देवाने केलं म्हणतो, तो वाईट झालं की देवाला. अर्जुना हे कर्म भोगावं लागतं. कर्मणो हॅपी बुद्धव्यम बुद्धव्यमच्या कर्मणा कर्मणश्च बोद्धव्यम. गहन अर्जुनाशी कर्माची गती रे ती भोगावी लागते. लक्षात घ्या. महाभारतातला एक प्रसंग भागवतातला मी सांगतो. पंचाळेश्वरला भागवत कथा चालू आहे. रात्री कथा संपली 11:30ला आणि रात्री इकडे निघालो. पहाटे 4 वाजता इथे पोहोचलो. पुन्हा आज संध्याकाळी कथेला तिथं पोहोचणे. एक सुंदर कर्म कसं असतं मला सांगायचं. महाभारतातला प्रसंग आहे माऊल्यांनो. द्रौपदी जी असते ना, द्रौपदी, ही द्रौपदी मागच्या जन्मामध्ये एका नदीवरती आपल्या सखी सोबत बाल मैत्रिणी सोबत आंघोळ करण्यासाठी जाते नदीवरती. ऐकण्यासारखा प्रसंग आहे, ऐका. त्या ठिकाणी एक संन्यासी स्नान करत होता. ह्यांनी पाहिलं कोणीतरी आंघोळ करतो. लहान होत्या, कपडे घेतले आणि दगडाचे आडोंगे लपून ठेवले. तो संन्यासी आंघोळ केली, बाहेर आला, इकडे तिकडे पाहायला लागला, माझे कपडे कोणी लपवले. ह्या झाडाच्या आडोंगी बघून ह्या मैत्रिणी हसायला लागल्या, जोरजोरात हसल्या. संन्याशाला राग आला, चिडला, क्रोध उत्पन्न झाला आणि त्या क्षणी हातावरती पाणी घेतलं. त्याला माहिती नव्हतं कोणी माझे वस्त्र लपवले. हसल्यामुळे राग आला आणि शाप दिला, ज्याने कोणी माझे वस्त्र लपून ठेवलेत ना, त्याचे एक दिवशी वस्त्रहरण होईल आणि सगळ्यांच्या समोर त्याला लज्जित व्हावे लागेल. शाप दिला आणि पाणी सोडलं. फक्त इथं हसण्याच द्रौपदीने कर्म केलेला आहे, तो ठस्सा लागल्या गेला. पुढच्या जन्मामध्ये पुन्हा या द्रौपदीचा जन्म झाला. ऐका कथा ध्यान देऊन, कर्म कसं असतं. आता द्रौपदी मोठी झालेली दुसऱ्या जन्मामध्ये, मागचा जन्म निघून गेला कधीतरी, दुसऱ्या जन्मामध्ये आता ही द्रौपद कन्या वैदर्भ नावाच्या नदीवरती पुन्हा मैत्रिणीसोबत स्नानासाठी दुसऱ्या जन्मामध्ये जाते आणि त्या ठिकाणी एक अंध ऋषी म्हणजे आंधळा असणारा ऋषी स्नान करत होता. आणि आपले जे अंगवस्त्र होते, जी कोपीन होती, जी लंगोट होती, त्या ठिकाणी धुवून खडकावरती टाकलेली होती. आंघोळ झाली, बाहेर निघला, ती वाऱ्याच्या झुळकीने पाण्यामध्ये उडून गेली आणि वाहत गेली. तो आंधळा ऋषी चापायला लागला, माझे कपडे कुठे दिसत नाही, बेचैन आहे. हे द्रौपदीने पाहिलं आणि पळत गेली की यांचे कपडे सापडत नाहीत. कुठलाही विचार न केला एक सुंदर शालू असणारा टरकन फाडला. फाडल्यानंतर तो कपडा त्या अंधाळ्या ऋषीच्या हातामध्ये दिला. त्याने असं चापून पाहिलं, बाळे तू कोण आहेस? मी द्रौपदी. अगं माझे हे वस्त्र नाहीये. नाही, असू द्या बाबा, हे तुमचंच आहे. तो खुश झाला, हातामध्ये घेतलं, प्रसन्न झाला आणि सांगितलं, बाळे
ज्यावेळेस कधी तुझ्यावरती प्रसंग येईल ना, कधी तुझं वस्त्रहरण होईल ना, या वस्त्राचे जेवढे उभे आणि आडवे जे धागे आहेत ना, तेवढे वस्त्र भगवंत तुला पुरवेल, असं आशीर्वचन त्या ठिकाणी त्या ऋषीने दिलेलं लक्षात घ्या. मागच्या जन्मात हसली, तिथंही कर्म केलं, निषिद्ध कर्म घडलेलं आहे विकर्म. इथं कर्म केलेलं आहे लक्षात घ्या, अकर्म घडलं, काहीच तर अपेक्षा नव्हती फळाची. इथंही कर्म केलं. आता कथा पुढे जाते बघा, कर्मांना भोग कसा चालतो. या महाभारतामध्ये प्रत्येकाचं कर्म कसं हे सांगतो मी तुम्हाला. पुढे कथा जाते. एक वेळेस नारद कृष्णनाथाकडे आल्यानं सांगितलं, भगवंता, अरे तुझी तर जवळची पाठची जी बहीण आहे ना सुभद्रा, ती लाडकी नसून मानलेली तुझी द्रौपदी बहीण आहे, तिची एवढी लाडकी कशी आहे तुझी. कृष्णनाथाने सांगितलं, ऐकायचं का तुला, बघायचंय का नारदा. भगवंतानी बोट कापलं, बोट कापलं, रक्त त्या ठिकाणी पडायला लागलं. नारदाला सांगितलं, जा सुभद्रेला सांगा दादाचं बोट कापलं. नारद, सुभद्रे, अरे कृष्णनाथाला काम नाही बोट कापून घेतलं, इकडे तर काहीच काम नाही दादाला, घेतलं ना बोट कापून. इकडे तिकडे पाहती, ही शालू घेऊ का, आता बरजरी, हा रेशमी, कुठं बघू, इकडे बघू, वेळ गेला. पूर्ण महत्वाचं. पुन्हा नारद जे आले, म्हणे पाहिलं का, माझी पाठची बहीण आहे, आता माझी मानलेली लाडकी जी बहीण आहे ना द्रौपदीकडे जा. द्रौपदी, अरे ग कृष्णनाथाने कानाने गोविंदाने बोट कापले, बघणं शब्द ऐकल्याबरोबर खळकन डोळ्यात पाणी आलं. कुठलाही विचार न करता भरझरी शालो असलेला टरकन फाडला आणि चिंधी ती बांधण्यासाठी कृष्णनाथाच्या बोटाला. कथा पुढे जाते. ज्यावेळेस हस्तिनापूर मध्ये दूत क्रीडा चालू होती, लक्षात घ्या, सगळेजण बसलेले होते, पांडव हरल्या गेले. दुःशासनाने त्या ठिकाणी त्या द्रौपदीला वडत आणलं भर सभेमध्ये आणि सांगितलं, दुर्योधनाने माझ्या मांडीवरती बस. तिने पाहिलं पितामह भीष्म आहेत, काही करू शकले नाही, हो काही करू शकले नाही. क्षणामध्ये सगळ्याला संपवण्याची पितामह भीष्मामध्ये ताकद होती, काही केले नाही, खाली मान घातली. लक्षात घ्या. नंतर द्रोणाचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्यांकडे पाहिलं, राजाकडे पाहिलं, कोणी काही करू शकलं नाही. पण स्त्रीचा अभिमान असतो की माझा पती आहे, पतीवरती तिचा अधिकार असतो. पांडवांकडे पाहिल्यानंतर सगळ्यांनी खाली बाणा घातल्या. मग त्याच्या लक्षात आलं की या जगात देवाशिवाय माझं कोणी नाही. लक्षात घ्या, इथं शिकण्यासारखं चिंतन करण्यासाठी आहे. अगोदर भगवंताला तिच्या भावाला कृष्णनाथाला येता येत होतो तिथं त्या सभेमध्ये, पण तो आला नाही का, तिला अहंकार होता, मी एक कुलवधू आहे या हस्तिनापूरची, पितामह भीष्म माझं रक्षण करतील, माझे पांडव माझं रक्षण करतील, असा अहंकार होता. पण हा अहंकार गळून पडला की देवा, आता तू कुठेच कुठे गुंतलेला आहेस रे. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, 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 कोठे गुंतलासी हो द्वारकेच्या राया. ऐका ऐका सज्जन हो मौल्यांनो, त्या द्रौपदीने डोळ्यामध्ये पाणी धारा लागलेल्या आणि कृष्णनाथाला स्वतःच्या भावाला गोविंदाला धावा केलेला की माझं रक्षण करण्यासाठी दादा तुला यावा लागणार आहे. तिची भक्ती आपल्या हृदयामध्ये होती. लक्षात घ्या, एक निष्ठ होती. आम्हाला साधा जगामध्ये काटाही टोचला ना
आम्ही अनेक बाबा लोकांकडे पळत असतो, ज्योतिषांकडे पळत असतो, नवस करत असतो, पण तिने नाही, फक्त माझं रक्षण तो करू शकतो. तिने आवाज दिला त्याला यावा लागणार आहे. आज या कलियुगामध्ये विचार करा सज्जन हो, देव नाही का? आज कितीतरी महिलांचं अपहरण होतंय, बलात्कार होतात, मग आज देव नाही का? आजही वस्त्रहरण होतंय, लक्षात घ्या. पण ज्याप्रमाणे माझ्या द्रौपदीने आवाज दिला ना त्याला, तसा आवाज देता आला पाहिजे हो. वेळ का सकया लावी वेळ का सकया लावी वेळ का सखया लावी वेळ का सखया लावी दीनानाथ ब्रीदा सांभाळिया पुणे दीनानाथ ब्रीद हो सांभाळिया पुणे दीनानाथ ब्रीद हो सांभाळी आपुले दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. ऐका ऐका माऊल्या, जगाचा मालक असणारा जेवत्या ताटावरून उठावा लागलो. डोळ्याला धारा लागलेल्या त्या द्रौपदीच्या जेवता जेवता कृष्णनाथ त्या हस्तिनापूर त्या सभेमध्ये आल्याला. दुःशासन त्या ठिकाणी वस्त्र वडत होता त्या द्रौपदीचं. का? अरे साधे एक चिंदी त्याच्या बोटाला बांधण्यासाठी दिली होती बहिणी. त्यांनी सांगितलं नाही, मी तुमच्या ऋणामध्ये नाही राहणार. अरे तुम्ही साधं जर एक उपहार त्या देवाला दिला ना, करोडोची संपत्ती तो उतराई होत असतो, लक्षात घ्या. साधी एक चिन्नी त्याला बांधण्यासाठी दिली. देवाने सांगितलं मी तिच्या ऋणामध्ये नाही राहणार. आणि भरजरीत वस्त्र त्या ठिकाणीच्या सभेमध्ये त्या द्वारकानाथांनी पुरवलं, लक्षात. द्वारकानाथाने त्या भर सभेमध्ये त्याला वस्त्र पुरवले. का? मला हे सांगायचं का? त्या ठिकाणी सत्कर्म केलं, चिंदी बांधण्यासाठी दिली, त्यातून तो जगाचा मालक उतराई झाला तिच्या ऋणातून. मागच्या जन्मामध्ये एका संन्याशाने शाप दिला, हसण्याचं कर्म केलं, निषिद्ध कर्म केलं, इथं वस्त्रहरण झालं. वस्त्रहरण झालं, पण दुसऱ्या संन्याशाने आंधळ्या आशीर्वचन दिलं होतं. काय? की तुम्हाला वस्त्र दिलंस ना, कधी काळी तुलाही भगवंत वस्त्र दे. बघा कर्म कसं आहे, चांगल्या कर्माचंही फळ आहे आणि वाईट कर्माचंही फळ आहे. आंधळ्या ऋषीला वस्त्र दिल्यामुळं देवानी वस्त्र पुरवलं. राजा त्या ठिकाणी हे कर्म पाहू शकला नाही. याचं कारण काय? त्याचंही कर्म आहे धृतराष्ट्राचं. एक वेळेस 14व्या जन्मामध्ये मागच्या या धृतराष्ट्राने एका वनाला अग्नी लावला होता, लक्षात घ्या. काय? अग्नी लावला आणि तो वनवा पेटत 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 एका दरीपर्यंत गेला आणि त्या दरीमध्ये एका सर्पिणीने पिल्ले दिलेले होते. सर्प 100 पिल्ले देत असतो. किती? 100. माहिती आहे का तुम्हाला? माहिती करून घ्या. 100 पिलाला त्या सर्पिणीने जन्म दिलेला होता. 100 अंडे होते. वनवा लागत लागत दरीपर्यंत गेला आणि त्यामध्ये ते तिचे 100 मुलं जळून गेले आणि त्या सर्पिणीचे डोळे गेले. त्या क्षणी तिने शाप दिला, ज्यानी कोणी या वनाला अग्नी लावला असल
त्याचेही एक दिवस डोळे जातील आणि त्याच्या समोर त्याचे 100 मुलं मरतील. लक्षात घ्या. हे भोग इथं राजा धृतराष्ट्र आंधळा होता आणि त्याच्या समोर 100 मुलं त्या ठिकाणी मेले. हेही कर्म आहे. आता ह्या महाभारतामध्ये पितामह भीष्म श्रेष्ठ असताना काही करू शकले नाही. त्याला मी थोडं स्पर्श करणार आहे. महाभारतामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होतं ना, त्यावेळेस एक दिवशी दुर्योधन पितामह भीष्माला म्हणला, पितामह, धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती ही गीता आहे की आम्ही आमच्या पक्षामध्ये राहतात, आमचं नमक खातात तुम्ही आणि विचार पांडवांचा करता. तुम्ही कपटे आहेत. तुम्ही जी भीषण प्रतिज्ञा जी केली ना, मी आजीवन ब्रह्मचारी राहून या हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण करेन, हे तुमची खोटी प्रतिज्ञा आहे. हा शब्द कानावरती पडल्याबरोबर पितामह भीष्मानी प्रतिज्ञा केली, मी उद्या निपांडवी पृथ्वी करीन. वासुदेव कर चक्र न धरो, तुमको भूख न दिखाओ, लानत है शांतन सूतन कहावो. मी जर उद्या पांडवी पृथ्वी जर केली नाही ना, गंगा पुत्र शांतन पुत्रच म्हणून घेणार नाही, प्रतिज्ञा केलेली आहे. त्या ठिकाणी पृथ्वी थरथर कापत होती. लक्षात घ्या. आता पितामह भीष्म शिबिरामध्ये जाऊन बसल्याने दुसऱ्या दिवशी प्रचंड त्या ठिकाणी युद्ध होणार होत. पश्चात प्रहारी पितामह भीष्म डोळे बंद करून बसलेले असताना कृष्णनाथाला झोप पडली. इकडे तर प्रतिज्ञा घेतली, मी आता पांडवांना संपवणार आहे, आणि मनामध्ये विचार करतात, भगवंता, मी तर प्रार्थना केली रे, पण तुझ्या भक्तांचा पांडवाचं रक्षण तूच कर. डोळे झाकून बसलेले आहेत. इकडं सांगितलं, द्रौपदी उठ. द्रौपदी म्हणते, दादा कृष्णा, अरे एवढ्या रात्री 2 वाजता आलाच काय? नाही, चल म्हणे बाहेर. बोलवलं. एक काळी घोंगडी डोक्यावरती घेतली, कंदील हातामध्ये घेतला, जगाच्या मालकाने काठी हातामध्ये घेतली, आणि मी सांगतो तसं कर द्रौपदी. डोक्यावरती भुरका घे, कंगन हातातल्या बांगड्या वाजू देऊ नको, आणि जा. शिबिरापर्यंत आला तो जगाचा मालक सोबत आहे, हातामध्ये काठी. चिंतेमध्ये त्या ठिकाणी पितामह भीष्माच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या की आता मी उद्या पांडवांना संपवणार आहे. आतमध्ये गेली. रोज त्या ठिकाणी दुर्योधनाची पत्नी पहाटे पितामह भीष्माला प्रणाम करण्यासाठी जायची. पितामह भीष्माला वाटलं रोजच्या प्रमाणे भानुमती आली असेल, त्या ठिकाणी ही सखी द्रौपदी गेली आणि प्रणाम केला पितामह भीष्माला. पितामह भीष्माने डोळे बंद असताना दोन्ही हाताने तिला आशीर्वचन दिलं, सौभाग्यवती भव. असं म्हटल्याबरोबर तिने भुरका माघारी केला. पाहिलं तर द्रौपदी, अगं तू कुलवधू आहेस, एवढ्या रात्री कशी आलीस या ठिकाणी आपलं दर्शन करण्यासाठी? अगं पण एवढ्या अवेळीनं चांगलं नाही ना. नाही, माझ्यासोबत माझा सेवक. कोण सेवक आहे तुझा? मला पाहू दे कोणासोबत आली. पितामह भीष्म बाहेर येतात. द्रौपदीच्या चपला अक्षरशः भगवंताने हातामध्ये घेतलेल्या होत्या. लक्षात. कंदील असा पाहिला, तो काळा सावळा असल्यामुळे, ती कांबळ काळी असल्यामुळे तो पाहू दिसत नव्हता. जवळ कंदील केला. पितामह भीष्माने त्या द्वारकानाथाला प्रणाम केला. हा तुझा सेवक आहे का? मला कळलं का? त्याला चांगलं कळत आहे, त्याला आपल्या भक्ताचं रक्षण चांगलं करता येतं, तो रक्षण करणार आहे. भगवंताला हात जोडले. द्वारकानाथ निघून गेला. दुसऱ्या दिवशी रणांगणामध्ये धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती एकीकडे आता पितामह भीष्म समोर अर्जुन शपथ घेतलेली होती की मी आज पांडवी पृथ्वी करणार आहे. मनामध्ये विचार होता, भगवंत आज तुला जसं तुझ्या भक्तांचं रक्षण करता येईल ना, पण
देव त्याला म्हणतात, लक्षात घ्या. जो भक्ताचाही मान ठेवतो आणि प्रतिज्ञाही पूर्ण करतो. कारण पितामह भीष्माने प्रतिज्ञा केली होती, वासुदेव कर चक्र न धरो तुमको मुख न दिखाओ. मी आज निशस्त्र असणाऱ्या श्रीकृष्णाला मी शस्त्र घेवीन तरच गंगा पुत्र म्हणेल. प्रचंड वेगाने अर्जुनावरती बाण चालत होते पितामह भीष्म. बाणासरसे अर्जुनाचं शिरधराच्या वेगळं होणार. तेवढ्यामध्ये कृष्णनाथाने तो रथ खाली दाबला. अर्जुन रथाच्या बाहेर पडल्याला हातामध्ये कृष्णनाथाने रथाचं जे चाक होत तो हातामध्ये घेतला. पितामह भीष्मावरती चालून जाणार तेवढ्यामध्ये अर्जुनाने भगवंताचा पाय धरला नाही. केशव माधवा नाही, तुम्ही शस्त्र हातामध्ये नाही घेणार. पितामह भीष्माने आपला धनुष्य खाली ठेवला आणि भगवंताला प्रणाम केला. भगवंता, माझा पण तू पूर्ण केलास. म्हणून असं म्हणतात ना, भीष्म पण केला खरा. जय हो, जय हो. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. हा भीष्म पण केला खरा. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, रक्षिले, रक्षिले. भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. भीष्माचा जो पण होता, मी शस्त्र घ्यावा लावेन, शस्त्र घ्यायला लावलं, त्याचाही पण पूर्ण केला. आणि धनुर्धरा रक्षिले म्हणजे भक्ताचं, अर्जुनाचं रक्षण केलं. अर्जुनाच्या बाणाने पितामह भीष्म सरपंजरी पडलेले. ते मी सांगतोय काय की कर्म कसं असतं. पितामह भीष्म सरपंजरी पडलेले असताना इकडे राज्य आता धर्मराजाला सोपवलेलं आहे. धर्मराज्य बेचैन. आणि मग धर्मराजा कृष्णनाथाला म्हणतो की मला हे राज्य रक्ताने माखलेलं मला नकोय, मला सुख देत नाही हे राज्य. म्हणून त्याला धर्म उपदेश करण्यासाठी धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती पितामह भीष्माकडे नेलं धर्मराजा. धर्मराजाने प्रणाम केला पितामह भीष्माला. त्याच्यापूर्वी धर्म अधर्माच्या ज्यावेळेस गोष्टी चालल्या होत्या ना, त्या ठिकाणी द्रौपदी येऊन जाते आणि काय म्हणते पितामह भीष्माला, पितामह, आपण तर आज सरपंजरी पडलात आणि धर्म अधर्माच्या गोष्टी करतात. ज्यावेळेस माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेलता. पितामह भीष्माचं एक वाक्य, हात जोडले बाळे. ज्यावेळेस मी त्या सभेमध्ये बसलेलो होतो ना, त्यावेळेस त्या दुर्योधनाचं मीठ खाल्लं होतं, त्याचं अन्न खाल्लं होतं, त्या अन्नाचं रक्त माझ्या पूर्ण शरीरामध्ये होतं. आणि ज्यावेळेस पापी माणसाचं अन्न खाल्ल्या जातं ना, त्यावेळेस डोळ्याने पाप दिसत नाही, मला ते पाप दिसत नव्हतं. माझी बुद्धी पापी झालती, मला ते पाप होताना दिसत नव्हतं. कारण पापी दुर्योधनाचं अन्न मी खाल्लं होतं. आता तुझ्या अर्जुनाच्या बाणाने माझ्या शरीराची संपूर्ण चाळणी झाली ग. माझ्या नसा नसातून ते पापी रक्त निघून गेलेलं आहे. मी आता स्वच्छ झालो, मला माफ कर. आता द्रौपदी निघून जाते. धर्मराजा समोर उभा आहे. मला धर्म उपदेश करण्यासाठी कृष्णनाथाने पितामह आपल्याकडे आणले. त्यावेळेस पितामह भीष्म काय म्हणतात, धर्मा तू वेडायस रे. त्याने उपदेश करण्यासाठी नाही आणलं, त्याला उपदेश तर त्यालाही करता येत होता, पण त्याला मला भेटायचं होतं म्हणून तुला इकडे आणलंय. लक्षात घ्या, पितामह भीष्माला भेटण्यासाठी त्या देवाला जायचं होतं म्हणून तुला आणलंय. तू काय समजतोस याला, तुझा आत्याभाऊ समजतोस याला, गोवळी समजतोस, गाई चारणारा नाही रे. तो पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे.
त्याला मला भेटण्यासाठी इकडे यायचं होतं रे, तुझ्यासाठी नाही आला तो. आणि मग पितामह भीष्माचा आणि द्वारकानाथाचा कृष्ण भगवंताचा इथं संवाद आहे. त्याला भीष्म पर्व असं म्हणतात. भगवंत मला तुझ्याकडून एक वचन हवंय रे. मी जोपर्यंत इथं बसलेलोय ना, तू पडलेलोय ना सरपंजरी, तोपर्यंत तू बाजूला जाऊ नको. माझा एक प्रश्न विचारा पितामह. भगवंता, अरे मी आयुष्यभर कधी पाप केलं नाही रे. त्यावेळेस देव काय म्हणतात, पितामह तुम्हाला जर एवढा धर्म अधर्म कळत होता तर तुम्ही अधर्माच्या बाजूने का लढलात. त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात, देवा मी जर तुझ्या पक्षात असतो ना, तुझ्या बाजूला उभा असतो ना, तर मला समोर दुर्योधन दिसला असता. पण मी माझं भाग्य समजतो की मी दुर्योधनाच्या पक्षामध्ये असताना मला तू समोर दिसत होतास. ज्यावेळेस मी बाण चालवायचो ना, तू समोर दिसतोस. मी ज्यावेळेस मी सरपंजरी पडलो ना, माझ्या डोळ्यासमोर तू दिसत होता. मी तुझ्या बाजूला असतो तर तू मला दिसला नसता रे. पुढे जाऊन पुन्हा पितामह भीष्माने विचारलं, भगवंता मला मागच्या 10 जन्मातलं समजतंय. मी मागे कधी मी वाईट कर्म केलं नाही, मग मला असं का भोगायला. त्यावेळेस देव काय म्हणतात माहितीये का, नुसतं पापच केल्याने भोगायला येत नाही, तर डोळ्यांनी नुसतं पाप पाहिलं तरी भोगायला येतं. ज्यावेळेस माझ्या सखीच द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं ना पितामह, तुमच्या डोळ्यांनी ते पाप तुम्ही पाहिलं. त्या क्षणी जर तुम्ही तलवार काढून दुर्योधनाच्या कानामागे एक लावली असते ना, तर हे पाप झालं नसतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस मोठे माणसं डोळ्यांनी पाप पाहतात ना, जेवढा पाप करणाराला भोगावा लागतं तेवढ्या मोठ्या माणसाला भोगावं लागतं. लक्षात घ्या. म्हणून गावामध्ये जर कुणावरती अत्याचार जर होत असेल आणि मोठमोठे माणसं जर खाली माना घालत असतील, तर त्याच्या पापामध्ये तेही तेवढेच भागीदारी असतात. लक्षात ठेवा. म्हणून काही जरी नाही करता आलं ना, मोठ्या माणसाने गावामध्ये न्याय करता आला पाहिजे. न्याय. ज्यावेळेस मोठे माणसं खाली माना घालतात ना, त्यावेळेस खाली माना घातलेले वर माना काढत असतात आणि पाप करायला सुरुवात करत असतात. मरू द्या, तुम्हाला मारू द्या, पण खरं बोला. म्हणून देव म्हणतात की माझ्या सखीचं वस्त्रहरण होताना जे पाप पाहिलं ना, नुसतं डोळ्यांनी पाहिलं तरी तुम्हाला हे भोगायला आलंय. हे दुःख लक्षात घ्या. का डोळ्यांनी पाप पाहिलं, हे कर्म इथं भोगावं लागलं. मग मी या बाणाच्या सरपंजरी का पडलो देवा. मला दुःख तर ठीक आहे, मी पाप पाहिलं म्हणून हे दुःख मी भोगतोय. त्यावेळेस देवाने सांगितलं, मागच्या 10 जन्माच्या पूर्वी तू राजा होतास. राजा असताना एक मेल्याला सर्प आपल्या बाणाने उचलून काट्यावरती फेकला. ते कर्म तुला आता इथं भोगावं लागते. कर्मणो हॅपी बुद्धव्यम बुद्धव्यम च अकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती गहने हो, काहीच कळत नाही आपल्याला. आम्ही उगाच दोष शेजारत्याला देतो, शेजारच्याने असं केलं म्हणून माझं असं झालं, असं झालं म्हणून तसं काहीच नाही. उगाच दुःख करण्यात वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. संचित कर्माचा भोग आपल्याला भोगावा लागतो. लक्षात घ्या. म्हणून कर्म कुणाला चुकलेलं नाही. लक्षात घ्या, कुणालाच कर्म चुकलेलं नाही. असं म्हणतात ना की कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे
वनवासा गेला, कर्मे रावण क्षेव पावला, वियोग घडला सीता देवी. कर्म कोणाला सोडलं नाही, लक्षात घ्या, कोणाला सोडत नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे की कर्माची गती बाई लई गगन. कर्माची गती बाई लई गगन. आतामध्ये बोले माझा श्रीकृष्ण भगवान. कर्माची गती बाई लई गहन. तुम्ही पहिल्या महिला म्हणायच्या सकाळी, गीतेमध्ये बोले माझा श्रीकृष्ण भगवान म्हणायच्या काय की अशी गहन आहे माणसा कर्माची गती. एक मुलगा होता, बापाने खूप शिकवलं ऐका माऊल्यांनो, आणि लग्न झाल्यानंतर श्रीमंत घरची सून घरामध्ये येते आणि लग्न झाल्याबरोबर म्हणते की तुमच्या आई बापाला मी सांभाळणार नाही. काय म्हणते? तुमच्या आई बापाला मी सांभाळणार नाही. आणि मग मुलाला प्रश्न पडला, बापाने तर मुलं शिकवलंय, काय करावं? भांडण करण्यापेक्षा एका आश्रमामध्ये आपण पित्याला नेऊन ठेवू. चालता येत नव्हतं बापाला, अपंग होता. पाठीवरती त्या बापाला घेतलं आणि आश्रमाच्या दिशेने निघाला. एक मैलावरती रोडने आपण जाताना बघतो 1 किलोमीटर वरती एक दगड लावलेला असतो, तसं एक दगड लावलेला होता. त्या बापाला घेतलं, थकल्यानंतर त्या दगडावरती ठेवलं, त्या ठिकाणी बसवलं. बापाच्या डोळ्याला धारा लागल्या, लक्षात घ्या. मुलाने विचारलं, बाबा तुम्ही रडताय का? मी आश्रमात घेऊन चाललोय म्हणून रडतात? नाही रे. मी तुम्हाला भेटायला येणार नाही म्हणून रडताय का? नाही रे. तुम्हाला वाईट वाटते का? नाही. मग तुम्ही रडता का? त्यावेळेस बापाने काय उत्तर दिलं? ऐका ऐका. बाप म्हणतो, बेटा मला तू आश्रमात घेऊन चाललोय म्हणून रडत नाही मी. तू मला भेटायला येणार नाही याचंही मला दुःख नाही, पण ज्या दगडावर तू मला बसवलंस ना, याच दगडावर मी माझ्या बापाला बसवलं होतं आणि वृद्ध आश्रमामध्ये ठेवलं होतं. तेच कर्म मी आज भोगतोय रे. तूही मला आश्रमामध्ये घेऊन चाललास. लक्षात घ्या, हे कर्म आहे. कर्म चुकत नाही. त्या मुलाच्या लक्षात आला आणि बापाला पुन्हा घरी घेऊन आला. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जर आई वडिलाला सांभाळलं नाही ना तरुण मुलांनो, आपल्याला एक दिवस हेच कर्म भोगावं लागणार आहे. लक्षात घ्या, कर्म कोणालाच चुकत नाही. जसं कर्म आहे ना तसं फळ भोगावं लागतं. म्हणून कर्म चांगलं करा, आई वडिलांना सांभाळा. कारण गीता सांगते की मी 3च गोष्टीसाठी मी अवतार घेतो. स्वतः आज गीता जयंती म्हणून सांगतो की काय म्हणतात, मी अवतार 3 गोष्टीसाठी घेतो, परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय, म्हणजे दुष्टांचा नाश, सज्जनांचा उद्धार आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगामध्ये अवतार घेतो. 3च गोष्टीमध्ये. मग मागच्या द्वापार युगामध्ये दुर्योधनासारखे, कंसासारखे राजे होते, त्यांना संपवलं. त्यांनी अधर्म केला, त्यांना संपवलं. बरोबर आहे की नाही? राजाचा धर्म प्रजेचं रक्षण करणे, आणि राजाने जर प्रजेचं रक्षण नाही केलं तर दुष्ट राजाला संपून टाकण्यासाठी मी अवतार घेतलो. मग माझा प्रश्न असा आहे की आता तर राजे नाही आणि अवतार नाही, मग प्रकार काय? परंतु आजही राजे आहेत कलियुगामध्ये. कोणचे? हे जे गाड्यामध्ये फिरतात ना भीक मागण्यासाठी पांढरे कपडे घालून, हे आज कलियुगातले राजे आहेत. लक्षात घ्या. जसं त्या काळामध्ये राजांचा धर्म होता प्रजेचं रक्षण करणं, तसं आजच्या ह्या पांढऱ्या कपड्यातल्या राजांचा धर्म आहे की गावातल्या प्रजेचं, जनतेची सेवा करणं हा त्यांचा धर्म आहे. जर ह्यांनी आपलं काय खडी खाय, डांबर खाय, संडास खाय असं जर केलं, खातेत का नाही? काय काय खाते ते पांढरे कपड्यातले राजे?
पुढच्या पंचवर्षिकला तो दिसत नाही. लक्षात घ्या, हेच संपवणे आजच्या काळात. म्हणून ह्यांचंही काम काय? प्रजेची सेवा करणं. मुलाचं कर्तव्य धर्म आहे की आई वडिलांची सेवा करणं. जर तो कर्तव्य धर्म जर चुकला तर त्याला ते भोगावा लागणार आहे. त्याला संपवण्यासाठी मी, दृष्टांचा नाश करण्यासाठी मी अवतरित झालेलो आहे, महाराज सांगतात. म्हणून कर्तव्य धर्म संन्याशी संन्याशांचा कर्तव्य धर्म विसरला, राजा राजांचा कर्तव्य धर्म जर विचारला, तर मी अवतार घेत असतो. कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्म रक्षावया रक्षावया अवतार घेसी. जय हो. धर्म रक्षावया रक्षावया अवतार घेसी. हा धर्म रक्षावया अवतार घेसी. हो धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषी साठी धर्म सोसीने. अंबऋषी साठी धर्म सोसीने. हो आपुल्या पाळीसी आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषी साठी गर्भ सोडलेले. अंबऋषी साठी गर्भ सोडलेले. गर्भ सोडलेले. गर्भ सोडलेले. कशासाठी अवतार होतो? किती सुंदर महाराजांचं प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, की धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्यासाठी तो अवतार घेतो. आणि माऊलींची सुद्धा सुंदर ओवी ते म्हणतात, तेवेळी आपुल्याचिनी कैवारे मी साकार होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाले. मी आपल्या भक्तासाठी आपुल्याची कैवारे मी साकार होतो. चक्रधर महाराजांचं सूत्र आहे की निर्वय निराकार असे तो सावयव साकार होय. तिथेही तो साकार होतो, अवतार होतो भगवंताचा. म्हणून कर्तव्य धर्म संसारामध्ये माणसा तू विसरू नको. जो कर्तव्य धर्म विसरला ना, त्याला संपवण्यासाठी माझा अवतार होतो. लक्षात घ्या. म्हणून धर्मभूमी कुरुक्षेत्रावरती ज्यावेळेस युद्ध झाला ना, ज्याच्या पाठीमाग देव आहे, त्या पांडवामधला एकही गेला नाही आणि 100तला एकही राहिला नाही. लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या पाठीमाग देवेने जगाने किती विरोध करू द्या, तुमच्या भावकीने तुमचा किती विरोध करू द्या, पण तुमच्या पाठीमाग ती जर शक्ती उभा असेल ना, त्याच्या नजरेत तुम्ही चांगले असेल तर तुमचं कोणीच काही करू शकत नाही. तुमचा किती गावाने विरोध करू द्या. लक्षात घ्या. म्हणून देवाच्या नजरेत चांगलं राहा. कर्तव्य धर्म विसरू नका. एक मुलगा होता. कर्तव्य धर्म कसा असावं? तुम्ही किती मोठं व्हा, आई बापाने कष्ट करून मुलाला शिकवलं, त्याला हायकोर्टचा जज वकील बनवलं. घडलेली परिस्थिती आपल्या समोर मी सांगतो. खूप मोठा झाला, खूप दिल्लीला गेला, जज झाला. परंतु मोठ्या घरची, ज्यावेळेस माणूस मोठा होता ना, मुलगी मोठ्या घरची येते, दोघांचं भांडण व्हायचं. आई बापाला तर मुलाला सोडता येत नाही, काय करावं. दोघाही आई बापाने शेतामध्ये जाऊन विचार केला. सांगितलं, बाळा आम्ही एखाद्या ठिकाणी राहतो रे, तुला त्रास होतो येण्या जाण्यासाठी, तू मुंबईला राहा, आमच्याकडे येऊ नको, तुला येण्या जाण्यासाठी त्रास होतो. शेतामध्ये जाऊन निर्णय घेणारे ते आई बाप असतात.
आश्रमामध्ये दोघही थांबले, खुशीत येत. दुःख हृदयामध्ये साठवलं. बाळा विचार करू नकोस, जा तू राहा. कोर्टाचा न्यायाधीश होता, लक्षात घ्या, जज होता. जिथं रोज तुमच्या घरातलं भांडणाचा निकाल तिथं दिला जात होता. नवरा बायकोचा भांडणाचा निकाल तिथं दिला जात होता. आई बापाला भेटण्यासाठी आला. भेटला. कडक असणाऱ्या 500च्या नोटा त्या ठिकाणी असणारा जो नौकर आहे ना, नौकराच्या हातात दिल्या आणि सांगितलं आमच्या आई बापाला काही लागलं तर आणून देत जा. निघून गेला मोठ्या गाडीमध्ये बसून. आई बाप दुरून त्याला बघत होते. पुन्हा 6 महिन्यांनी, वर्षांनी पुन्हा तो भेटण्यासाठी आला. डोळ्यामध्ये पाणी यायचं आई बापाच्या, पण त्याला दाखवत नव्हते. कसे आम्ही खूप खुशाल आहेत रे, आनंदित काय, बस बस, आम्हाला काही कमी नाही बघ, तुझ्यासाठी तू मोठा आहेस ना. माझा बाळ खूप मोठा झाला, कोर्टाचा जज आहे. पुन्हा निघाला. गाडी समोर उभा होती. दारामध्ये बसणारा जो नौकर होता ना, त्या वृद्ध आश्रमामध्ये, आता 1000च्या नोटा काढल्या कडक आणि त्याच्या हातामध्ये दिल्या. आज राहवलं नाही या नौकराला, नाही राहवलं. त्याने विचारलं, साहेब एक विचारू का प्रश्न? म्हणे विचारा. हे तुमचे आई बाप आहेत? हो माझेच आई बाप आहेत. आपण खूप मोठे साहेब दिसतात. हो मी खूप मोठा आहे, मी मुंबईचा जज आहे, मी न्यायाधीश आहे. अभिमानाने सांगितलं. त्या नौकराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. माय बाप, त्यांनी सांगितलं, तुम्ही कोर्टाचा न्याय करतात साहेब, तुम्ही 1000च्या नोटा आपल्या आई बापाला देतात, पण स्वतःचे आई बाप या वृद्ध आश्रमात आहेत, यांना कधी न्याय देणार? लक्षात ठेवा. तुम्ही साहेब आहेत ना, जगाचा न्याय निवाडा करता, स्वतःच्या आई बापाला कधी न्याय देणार? हे तुमचं कर्तव्य धर्म आहे, आई बापाला न्याय देणं. हे कर्तव्य धर्म ज्यावेळेस कळेल ना तुम्हाला, त्यावेळेस देव तुमच्या पाठीमागे. तुम्ही जर कर्तव्य धर्म जर विसरलात ना, तर देव तुम्हाला माफ करणार नाही. हाच तर कलियुगातला धर्म आहे. इथे काही युद्ध करण्याची गरज नाही. आजही इथं या ठिकाणी रावणासारखे माणसं आहेत, दुर्योधनासारखे माणसं आहेत आणि धर्मासारखेही माणसं आहेत. इथंही अधर्म होतोय कलियुगामध्ये. म्हणून देव म्हणतात की मी इथंही अवतीर्ण होतो. नाही असं नाही कलियुगामध्ये. हा कलियुगातला काय अधर्म आहे, साध्या साध्या गोष्टीहून आम्हाला समजत नाही. हा अधर्म आहे. आम्हाला ज्यावेळेस सेवा करता येत नाही, आम्ही आमचे कर्तव्य धर्म पार पडत नाही, हा कलियुगातला अधर्म आहे. आणि ज्यावेळेस अधर्म होतो ना, ज्यावेळेस धर्मावरती अधर्म मात करतो, त्यावेळेस मी कोण्या ना कोण्या रूपामध्ये अवतीर्ण होत असतो. लक्षात घ्या. म्हणून जयंती असेल, कुठली कथा असेल, कुठला सप्ताह असेल, तो होणं गरजेचं आहे. एक जणांनी प्रश्न विचारला, महाराज दरवर्षी 30 वर्ष झाले तीच गीता जयंती, तेच सप्ते, तेच बाबा, तेच प्रवचन आहेत, सुशिक्षित होता, तुम्हालाही कदाचित प्रश्न पडत असेल, लाख रुपये खर्च होतात, काय गरज आहे? तीच गीता आहे 5000 वर्षापासून, तिच्यात बदल नाही, तोच कृष्ण आहे. म्हटलं हो रे, मग एक कथा सत्य करण्याची गरज काय लाखो रुपये खर्च करण्याची? प्रश्न बरोबर होता का नाही? मलाही पटलं. म्हटलं बरोबर आहे. हे जर पैसे चांगल्यासाठी वापरले तर म्हटलं हे बी बरोबर आहे. चुकीचं काहीच नव्हतं त्याचं. मग ही कथा कीर्तन गीता जयंती करायची कशासाठी? कशासाठी करायची? मग मी त्याला उत्तर दिलं. म्हटलं बाळा, तुझा प्रश्न बरोबर आहे, लाखो रुपये खर्च होतात. मला सांग, 5000 वर्ष झाले तोच देव आहे, देवात बदल होत नाही. त्याच देवाची भगवद्गीता आहे, त्या गीतेच्या श्लोकामध्ये बदल होत नाही. लीळाचरित्र नावाचा तोच ग्रंथ आहे, त्याच्यात बदल होत नाही. गाथा असेल त्याच्यात बदल नाही, ज्ञानेश्वरी असेल त्याच्यात बदल नाही. तेच शास्त्र आहे, तोच देव आहे, तेच प्रवचन आहे, तेच कथा आहेत. शास्त्रात बदल होत नाही, देवात बदल होत नाही. बदल होतो तो माणूस नावाच्या प्राण्यामध्ये. म्हणून कथा आणि कीर्तनाची गरज आहे. लक्षात घ्या. इंद्रियांच्या विषयांनी विषारी झालेले अंतकरण, त्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस पाप येतं ना, त्याला धुण्याचं काम कोण करत असेल तर ती कथा आणि कीर्तन आहेत. आणि कथा जर कीर्तनामध्ये माणूस जात नसेल तर कोपर्डी सारखं प्रकरण असेल, मालेगाव सारखं प्रकरण असेल, क्रूर प्रकारचे माणसं जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात घ्या.
3 वर्षाच्या मुलीचं ज्यावेळेस अपहरण होतं, ठेचून तिला मारल्या जाती ना, निर्दयी माणूस कलियुगामध्ये जन्माला यायला लागलेला आहे. त्याला माणूस बनण्याची जागा जर कोणची असेल ना, ते कथा कीर्तन आहेत, लक्षात घ्या. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. हो शाम तेरे मिलने का कहीं बहाना है, शाम तेरे मिलने का कहीं बहाना है. दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है. हो दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है. जब से तेरी लगन लग गई दिल हुआ दीवाना है. तुझसे लगन लगा गई दिल हो गया है दीवाना. हो शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. हो शाम तेरे मिलने का ताली 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 जय हो. कहीं बहाना है, शाम तेरे मिलने का कहीं बहाना है, बहाना है. बहाना. ते देव जर तुम्हाला भेटायचा असेल तर तुम्हाला सत्संगामध्ये जावं लागणार आहे, कथा कीर्तनामध्ये जावं लागणार आहे. त्यावेळेस माणसा तुला देव भेटणार आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की मी अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी तै योग्या पाय दिवाळी निरंतर. तुम्ही ग्रामीण भागातल्या मावल्यात, आता लाईटी निघाल्या, पूर्वीच्या काळामध्ये कंदील होता का नाही? बोलत जा ना थोडं, मीच एकटा बडबड करतो. पूर्वीच्या काळात काय होता? कंदील होता. मग त्याच्यात ती ज्योत लावल्यानंतर, वात लावल्यानंतर त्या कंदलाला काय येते आतून? काजळी येते, बरोबर आहे. मग काजळी आल्यानंतर तुम्ही त्याचं स्टँड वरती करायच्या, ते काच काढायच्या आणि बाहेरून पुसायचे. आतून आतून ना, म्हणजे आतून पुसल्याशिवाय ती काजळी निघत नाही. आतून काजळी काढली की प्रकाश बाहेर पडतो. म्हणून सज्जन होय देहरूपी आपला कंदील आहे. हे खालचे जे पाय आहेत ना, त्याचं स्टँड आहे. हे जे डोकं आहे ना, त्याचं ते वरचं, ते जे वरती करताना झाकण आहे. आणि हृदय म्हणजे हे काच आहे, लक्षात घ्या. जर ह्याला बाहेरून पुसलं ना तुम्ही, तो स्वच्छ नाही होणार. त्याला आतून पुसावा लागतं. आणि आतून कुठं पुसता येतं? तर याच जागेमध्ये पुसता येतं, दुसरीकडे पुसता येत नाही. म्हणून मी अविवेकाची काजळी, अविवेक रूपी अंधार रूपी काजळी या जीवाला आलेली आहे. विवेक दीप उजळी म्हणजे ज्ञानाचा या सत्संगामध्ये जाऊन विवेक रूपी विचार त्याच्यामध्ये भरून स्वच्छ करायचंय. तै योग्या पाय दिवाळी, ती खऱ्या अर्थाने प्रकाश पडून आपली दिवाळी होणार आहे. घरामध्ये दिवे लावल्याने नाही, लक्षात घ्या. ही दिवाळी झाली पाहिजे. आज अनेक मशनी आल्यात का नाही? जर तुमच्या घरामध्ये इकडून कपडे टाकते, तिकडं सुकून येतात. किती सोपं झालं. इकडून मसाला टाकला की गुर्र करायचं की लगेच इकडं फोडणी द्यायची. इकडं ऊस टाकलं की इकडं साखर तयार होते का नाही? इकडे आता गहू जर टाकला ना, पोळी तयार होऊन येते. अशा अनेक प्रकारच्या मशनी निघाल्यात. मग अशी कुठं मशीन आहे का की दुर्जन माणूस टाकला की इकडं सज्जन होईन, इकडं अतिरेकी टाकला की सज्जन होईन? अशी कुठं मशीन जन्माला आली का? नाही ना. मग माणूस बनण्याची जी मशीन कोणची असेल तर ही कथा, हे प्रवचन, ही जयंती, ही माणूस बनण्याची मशीन आहे, लक्षात घ्या. इथे आल्यानंतर माणूस बनता येतं. दुर्जन असणारा इथं सज्जन बनतो. म्हणून काहीच नाही, सरळ सरळ राहा, सरळ सरळ वागा.
12व्या अध्यायामध्ये देव गीतेमध्ये म्हणतात की आज गीता जयंती म्हणून मी गीतेतलं जास्त प्रमाण देतो की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमितो अद्वेष्टा हो. काहीच करू नको. खूप खूप सरळ जगता येतं रे. माऊली सुद्धा म्हणतात खूप सरळ जगता येतं. कशासारखं जगता येतं या संसारात जात असताना? जशी पृथ्वी आहे, बरोबर आहे की नाही, ही जमीन आहे, ती अशी कधी करते का हो? उत्तमाते धरीजे आधमाते आवेरीजे ऐसे काहीच नेनीजे वसुधा जीवी. किती सुंदर माऊलींचे सुद्धा ओव्या आहेत हो. त्या पृथ्वी सरकरा. पृथ्वी अशी करते का कधी? मला सांगा ना. की मी आता हा श्रीमंत आहे, तिचा भार सहन करन, त्याचं वजन सहन करन, आणि ही मावशी गरीब आहे, मी हिचं वजन सहन करणार नाही, अशी कधी म्हणते का पृथ्वी? तिचंही भार सहन करते, गरीबाचं भार सहन करते. किंवा ती असं म्हणते का हा मातंगाचा आहे, हे शूद्र वर्णातला आहे, हे मराठ्याचा माणूस आहे, क्षत्रियांचा, मी यांचा भार सहन करेन, ब्राह्मणाचा सहन करणार नाही, इतर समाजाचा सहन करणार नाही, अशी कधी पृथ्वी म्हणते का? नाही ना. सगळ्यांनाच ते धरून ठेवलंय तिने. त्या पृथ्वीसारखं हो अर्जुना. किती साधा आणि सोपं शिकवलंय. अजून पुढे जाऊन सांगू का? गाईची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू ऐसे काहीच नेनीजी तोय जैसे. तोय म्हणजे पाणी. पाणी असं करतं का हो कधी? जर गाय आली तर तिची तान भागवायची, आणि वाघ आला तर त्याला मारून टाकायचं. असं कधी करतं का पाणी? वाघ आला तरी त्याची तान भागवत, आणि गाय आली तरी त्याची तान भागवत. मग त्या पाण्यासारखं हो माणसा, तुला काहीच जास्त शिकण्याची गरज नाही. अजून पुढे जाऊन सांगू का? ना जरी इक्षुदंडू पाळी तया गोडू आणि गाळी तया कडू ऐसे काहीच नेनीचे. किती सुंदर सुंदर समजून सांगवलंय. तुम्ही शेतकरी माणसे, प्रत्येकाच्या शेतामध्ये ऊस असतो. महाराज म्हणतात ऊस असा कधी करतो का? तुम्ही लावलाय म्हणून तुम्हाला गोड रस, आणि जे तोडायला आले त्यांना कडू रस, असा कधी ऊस करतो का? बोला ना मागचे, तुमच्याकडचा ऊस करतो का असा शेतातला? मग तुम्ही का बरं असं करता? मग त्या ऊसासारखं वा. कसं? सगळ्यांसोबत गोड वा, सगळ्यांसोबत गोड बोला ना, प्रिय वाक्य ठेवा ना. प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतव तस्मात् तदा वक्तव्यम वचने क दरिद्रतः. शब्दामध्ये दरिद्रता नसली पाहिजे, श्रीमंती पाहिजे. मग तुम्ही असं का करता? असं करू नका ना. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. 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 ओ पाव्यातला सूर जैसा ओटातून ओघळावा. हो पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. हो पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा जीवनाचा परी दरवळावा. दरवळावा. आनंद या जीवनात खूप आनंदी आणि सुंदर असं जीवन आहे हो. खूप लहान बाळासारखं. पाहणा किती प्रसन्न आणि तेजस्वी असणार ते लहान बाळ असतं, निर्विकार. त्याला जर अशी चुटकी वाजवली की हसतं का नाही? हसतं का नाही? पण आमच्या जीवनातलं हसू संपलेलं असतं. ते वृक्ष पाहणा किती उन्हामध्ये असतो, पण तेवढाच प्रसन्न, तेवढंच तेज, आणि आम्ही त्याच्या सावलीला बसतो. ते कधी म्हणतो का वृक्ष असा?
खंडावया घाव घाली का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्षो दे जैसा. वृक्ष असं कधी म्हणतो का की ज्यांनी लावलं मला त्याला मी सावली देईन आणि ज्यांनी मला तोडायला आलं त्याला मी ऊन देईल असं म्हणतं का? दोघही बसतात ना त्याच्या खाली. म्हणून आपला शत्रू असो किंवा मित्र असो, देव पाहणार आहे, ते त्याच्या कर्माने भोगणार आहे. आपण चांगलं राहायचं, प्रसन्न राहायचं, खुश राहायचं, आयुष्य कमी आहे. आणि असा जो माझा भक्त आहे ना, देव म्हणतात की तिथंच विजय, तिथंच धर्म आहे. यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूतीर ध्रुवारणीतिर्मतिर्मम. जिकडे धर्म आहे तिकडेच विजय आहे आणि तिकडेच योगेश्वर कृष्ण भगवंतही त्याच्या पारड्यामध्ये येत. म्हणून त्या देवाच्या नजरेत चांगलं राहा. देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपल्या वेळ झाला, बाबांनी मला थोडा वेळ वाढवून दिला त्याबद्दल धन्यवाद. सुंदर प्रतिवर्षाप्रमाणे आपली ही गीता जयंती मोठ्या आनंदामध्ये, उत्सवामध्ये संपन्न होत असते. या ठिकाणी आपल्या पंथातील थोर थोर संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यापेक्षा वयाने सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, तरी मनाचा मोठेपणा ठेवून या ठिकाणी 1-2 तासापासून त्यांनी माझं चिंतन या ठिकाणी श्रवण केलं. तरी मी सर्वांना पुनश्च एकदा माफी मागतो. सगळ्यांच्या समोर वर बसून अधिकवृत्ती करून या ठिकाणी आपल्या समोर बोलत राहिलो. गीता जयंतीच्या निमित्ताने थोडं कर्माविषयी भगवंतांनी जास्त अर्जुनाला सांगितलं, म्हणून कर्माविषयी तुम्हाला थोडंसं सांगावं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. जेवढं योग्य असेल ते आपल्या पदरामध्ये घेऊन जा, नको असेल ते माझा बुद्धीचा दोष समजून या ठिकाणी सोडून द्या. झालेली ही माझी संगीत रूपी प्रवचन सेवा ईश्वराच्या चरणी समर्पित करतो. शब्दांना पूर्णविराम देतो. या ठिकाणी पुढच्या सूचना आरती होईल ना, या ठिकाणी आरती होईल. आरती झाल्यानंतर महाप्रसाद आणि पुढच्या सूचनानंतर बाबा देतील. सगळ्यांनी जागेवरती उभा राहायचं. आरती होईल या ठिकाणी. कृष्णाची घेऊ ना आरती, कुंज बिहारी आरती कुंज बिहारी की, गिरधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, गिरधर ताली ताली जय हो. आरती श्यामा प्यारे की, गिरधर कृष्ण मुरारी की. आरती श्यामा प्यारे की, गिरधर कृष्ण मुरारी की. गले में वैजयंती माला, गले में वैजयंती माला, गले में वैजयंती माला, गले में वैजयंती माला. माला बजावे मुरली मधुर बा, कानों में कुंडल झलकती मंडल, कानों में कुंडल झलकती मंडल. नंद के नंद बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की. कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी. आरती श्यामा प्यारे की, गिरिधर कृष्ण मुरारी. कनक सम मोर मुकुट विलसे, कनक सम मोर मुकुट विलसे. देवता दर्शन को तरसे, देवता दर्शन को तरसे. बजावे शंख और मृदंग, ग्वालनी संग लाज रखो तुम्हारी की. गिरधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की. गिरधर कृष्ण मुरारी की. आरती श्यामा
मूर्ति चमक रही बिजली, मूर्ति चमक रही बिजली। भवर सम अलंक कस्तूरी तिलक, भवर सम अलंक कस्तूरी तिलक, छबिल के ओ बनवारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती श्यामा प्यारे की, श्री गिरधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरधर कृष्ण मुरारी की। जहाँ से प्रकट हुई गीता, 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 कि अर्जुन वीर हुआ श्रोता, कि अर्जुन वीर हुआ श्रोता। दिखाए विश्वरूप हुआ दिल खुश, दिखाए विश्वरूप हुआ दिल खुश, मिटाई भ्रांति अर्जुन की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती श्यामा प्यारे की, श्री गिरधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की, श्री गिरधर कृष्ण मुरारी की। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतितो करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। आद्यतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम श्याम श्याम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे श्याम 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 हरे हरे, हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की, जगद्गुरु श्री दत्तात्रेय भगवान की जय। धन्यवाद बाबाजी. अतिशय सुश्राव्य अशा प्रकारचा मंत्रमुग्ध करणारे आपले विचार, आपण केलेलं वक्तव्य खरोखरच उपस्थित असलेले सर्व श्रोतेगण वेळेच कुठं वेळ गेली आणि कसा मागणी होती अजून वेळ घ्यावा, पण वेळेचे बंधन आपल्याला सर्वांना पाळावं लागतं. म्हणून आपलं खूप खूप आभार. खूप खूप या ठिकाणी आपण प्रबोधन केलं. सर्व संत महंताचे मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व पाहुणे मंडळी उपस्थित झाली, सर्व पाहुणे मंडळींचा आभार व्यक्त करतो. तसेच सर्व तपस्विनी माता भगिनी, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करून हा समारोह, हा सभेचा सत्र या ठिकाणी संपन्न झालं असं मी जाहीर करून यानंतर महाप्रसाद होईल. तत्पूर्वी बाबाजींबरोबर आलेली वाद्यवृंद मंडळी जी आहे यांचं देखील आम्ही थोडंसं छोटेखानी एक सत्कार करू इच्छितो. पुष्पहार घेऊन या वाद्यवृंद मंडळीचं देखील आम्ही या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. योगेश्वर सेवा मंडळाच्या माध्यमातून संपन्न होत असलेली ही श्री भगवद्गीता जयंती, अजून एक सूचना आपल्याला करावीशी वाटते. बसून घ्या. अजून एक सूचना करावीशी वाटते. येत्या 6 डिसेंबर दैठणा या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन महोत्सव संपन्न होणार आहे. 6 डिसेंबर या तारखेवर दत्तात्रेय प्रभू अवतार दिन या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त मंडळींना विनंती आणि सूचना, आपण या कार्यक्रमात देखील अवश्य लाभ घ्यायचा आहे. सर्वांना सूचना, सर्वांनी या कार्यक्रमाची आणि तारखेची नोंद घ्यायची आहे. दंडवत प्रणाम. हॅलो, हे पहा, महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी आमच्या कथा संपन्न होत असतात. आताही पंचाळेश्वर श्री क्षेत्र दत्तात्रेय महाराजांचं त्या ठिकाणी कृष्ण कथा चालू आहे आणि लगेचच आपल्याच भागामध्ये पालमजवळ या ठिकाणी कृष्ण कथा आहे 6 तारखेपासून. अनेक कथेमध्ये मला साथ करणारे आमचे स्नेह हरिभक्त परायण अशोक महाराजची पुरी सुंदर असं त्यांचं गायन आहे. या ठिकाणी सर्व आपल्या
धोंडी गावातील सद्भक्त त्यांचं स्वागत करत आहेत, तरी टाळ्याच्या गजरामध्ये बाबाजींचं स्वागत। यानंतर सिंतवादक हरिभक्त परायण गोविंद महाराजजी भारती यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। तसेच मृदंग विशारद हरिभक्त परायण आमचे स्नेही मुकुंद महाराजजी धुरंधरे यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन स्वागत करत आहेत, त्यांनी या स्वागताचा स्वीकार करावा। यानंतर ॲक्युपॅड वादक हरिभक्त परायण आमचे स्नेही जगधने सर त्यांचं या ठिकाणी पुष्पमाला श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे। आपणास विनंती आहे की आमच्या या सत्काराचा स्वीकार करावा आणि सर्वांना या ठिकाणी सुंदर, अजून महत्त्वाचं म्हणजे ज्यांची साऊंड सिस्टम खूप छान, अतिशय त्यांनी सिस्टम दिलं। आम्हाला विचार होता की आम्ही अचानक या ठिकाणी संगीत प्रवचन ठरवलं, परंतु कधी कधी काय होतं पहा, अनावधानाने जवळचेच माणसं विसरून जातात। आमचे बाळूभाऊ सतत आमच्यासोबत पांचाळेश्वरला असताना मला फोन आला, आमचे बाबा आहेत, बाबांचाही फोन आला, विश्वनाथ बाबांचा, पण मी त्यांना विसरून गेलो फोनवर बोलून सुद्धा। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते घरी आले ना, त्यावेळेस मला माहिती पडलं की ह्यांनी मला बोलवलेलं आहे। असं होतं कधी कधी अनावधानाने। सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शब्दांना पूर्ण यानंतर पुढची सूचना देतो। यानंतर महाप्रसादाचा सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, महिला वर्ग थोडंसं पंडालच्या बाजूला थांबतील। या ठिकाणी पुरुष मंडळी जेवायला बसतील, पाहुण्यांपैकी पुरुष मंडळी, त्याला महिला मंडळ थोडंसं आपल्याला वेळ आहे, आपण थोडंसं बाजूला थांबून घ्यायचं आहे। संत महंत मंडळींची व्यवस्था मंदिरामध्ये केलेली आहे। सर्व संत महंत मंडळी आपल्याला विनंती आहे, आपण मंदिरामध्ये यायचं आहे। चला स्वयंसेवक मंडळी, आपण आपलं वाढण्याचं साहित्य